स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, मनीष खरे या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण पावसाळी जर वांगी लावली असेल तर पावसाळ्यामध्ये वांगी पिकावर हा भरपूर प्रमाणात शेंडअळीचा तसाच फळअळीचा हा प्रादुर्भाव आढळून येतो। आणि महत्त्वाचा हा प्रादुर्भाव येऊ नये किंवा कमी प्रमाणात त्याचं नियोजन करता येईल यासाठी आपण मागचा हा व्हिडिओ बनवणार आहे। आणि यामध्ये आपण सविस्तर माहिती सांगणार की फळअळी किंवा शेंडअळी हे कशामुळे येऊ शकते आणि याच्या मागे कारणे काय आहे। तर मित्रांनो, आपला जर प्लॉट हा पावसाळी प्लॉट असेल किंवा उन्हाळी असेल, जो पावसाळ्यामध्ये रनिंग चालू आहे, तरीसुद्धा पावसाळ्यामध्ये किती का आपला प्लॉट चांगला असला तरी शेंडअळी आणि फळअळी हा येतेच, कारण की त्याला आपण थांबवू शकत नाही। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मित्रांनो, आपला हा सध्याच्या परिस्थितीमध्ये हा प्लॉट पूर्ण निरोगी आहे, वातावरण ढगाळ आहे पूर्णतः, आणि अशा वातावरणामध्ये शेंडअळी ही येतेच। आणि येते का तर याच्यावर जी काही ही वांगी आता बघा आपली निरोगी आहे, तर हे निरोगी असणं गरजेचं आहे, कारण की निरोगी जर असेल तर आपल्याला सर्वच काही रोग हा येणार नाही। आणि याच्यावर जर रोग असेल तर शेंडअळी फळअळी येणं हे गरजेचं आहे। तर महत्त्वाचं शेंडअळी आणि फळअळी येऊ नये यासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे तर बघा, आपल्या जर पिकावर समजा शेंडअळी फळअळी येत असेल तर याच्यासाठी आपण जे काही पानं असेल किंवा झाडावर आपलं रस शोषक कीड म्हणा किंवा पांढरी माशी याच्या माध्यमातून आपल्या पिकावर शेंडअळी म्हणजेच अळीचं जे काही निर्मिती होते त्यांच्या माध्यमातून अंडे देतात, तर त्याच्यामुळे शेंडअळी होते। शेंडअळीतूनच शेवटी ते फळअळीमध्ये सुद्धा प्रवेश करतात फुलांच्या माध्यमातून, ठीक आहे। तर अशामुळे आपलं जे काही नुकसान भरपूर प्रमाणात, आणि आपल्या पिकावर जर ठराविक कुठं जर शेंडअळी दिसत असेल तर ते आपण तितका शेंडा कट करून त्याच्यामध्ये अळी असते ते बघायचं, अळी असेल तर ते मारून टाक, किंवा ते असे शेंडे पूर्ण तोडून हा प्लॉटच्या बाहेर, म्हणजे आपला जो हा वांगी प्लॉटच्या बाहेर तिकडे कुठंतरी नेऊन ते फेकून द्यायचं, म्हणजे जेणेकरून जे काही रोगराई ते बाहेर नेऊन टाकायची, ठीक आहे। आणि याच्यासाठी आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये समजा आपण जे काही कीटकनाशक वापरतो याच्यामध्ये आपल्याला ॲसिफेट हे घटक वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून कीटक जे काही बारीक रसशोषक कीड म्हणा किंवा कीड हे जे असते याचा नायनाट होईल, कारण की याच्यापासून जो रोग वाढते, रोग कशापासून वाढते ते आधी आपल्याला कंट्रोल करावं लागेल। अळी जर आली, आपण त्याच्यावर लाखो रुपयाचे औषध मारलं, अळी मरणार नाही डायरेक्ट। त्यासाठी रोग येऊ नये यासाठीच आपण आधी उपाययोजना केली पाहिजे। त्यासाठी आपल्याला बारीक जर कीट असेल तर यासाठी आपल्याला ॲसिफेट हे वापरणं गरजेचं आहे। त्याचसोबत पांढरी माशी असेल तर ॲसिटामा स्प्राईड हे घटक जर आपण प्रत्येक स्प्रेमध्ये जर घेतले आलटून पालटून तरी चालेल। कीटकनाशकमध्ये आपण कुठले कीटकनाशक वापरू शकतो, पण प्रत्येक फवारणीमध्ये वेगवेगळं घटक आपण वापरलं पाहिजे। क्लोरोफायरोफॉस समजा गॅस पॉयझन वापरलं असेल, दुसऱ्या याच्यामध्ये हिमामॅक्टिन, तिसऱ्या याच्यामध्ये केम, कुठलं ऑर्गॅनिक, असे आपण हलके फवारणी करूनसुद्धा वांगीचं अळी म्हणा किंवा शेंडअळी फळ पोखणारी अळी आपण कंट्रोल करू शकतो। याच्यासोबत आपल्याला ॲसिफेट आणि इमिडाक्लोप्राइड हे घटक वापरणं गरजेचं आहे, कारण की याच्यावरले जेवढ्या काही कीट नाहीसे होईल तेव्हाच आपल्या पिकावर समजा या वांगी पिकावर अळी दिसणार नाही। ते नाहीसे झाल्याच्यानं अळ्यांचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात होईल, कारण की पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आहे, तो इतका प्रादुर्भाव आपल्याला दिसणार नाही। त्यासाठी आपल्याला घटक फक्त प्रत्येक फवारणीत कीटकनाशकाचे जे घटक आहेत ते वेगवेगळे आपल्याला वापरायचे आहे। तर एकदम हेवीसुद्धा वापरायचं नाही, एकदमच जास्तच जर प्रादुर्भाव झालाच, रसशोषक कीड आहे, शेंडअळी आहे, फळअळी आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला ट्रेसर, ठीक आहे, ट्रेसर हे वापरायचं आहे। ते थोडं महाग येते, पण ते जर वापरलं तर याच्यावर खूप म्हणजे 90% हे प्रतिबंधक होते, कारण की शेंडअळी म्हणा किंवा फळअळी हे नियंत्रित होते। परंतु कुठलंही कीटकनाशक मारायच्या आधी तुमच्या पिकावर जर समजा जास्त शेंडअळी असेल तर त्याआधी शेंडे पूर्णतः कापून फेकून द्या किंवा पेटून द्या, नंतरच ती फवारणी करा, तर तुम्हाला रिझल्ट येईल। आणि पहाटे किंवा संध्याकाळच्या टायमामध्ये आपलं फवारणी करा तर चांगला रिझल्ट आहे, कारण की दुपारून फवारणी केल्याचा त्याचा काही फारसा रिझल्ट येणार नाही। त्याच्यामुळे शक्यतो सकाळीच किंवा संध्याकाळी अशा पद्धतीनं नियोजन फवारणीचं करायचं। तर एक थोडक्यात ही महत्त्वाची माहिती होती, कारण की शेंडअळी आणि फळअळीचा खूप आता इथून पुढं तर अजून प्रादुर्भाव वाढतील। तर जसा तुमच्या पिकावर जर आढळून आला किंवा माझ्या पिकावर आढळून आला तर मी तो दाखवेल आणि त्या पद्धतीनं व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल। आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये हा पूर्णतः प्लॉट आपला निरोगी आहे, कुठंही शेंडअळी किंवा फळअळी आपल्याला आढळून येत नाही आहे, ठीक आहे। तर धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर
व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.